हॅलो हॅलो, हा काय ग फोन येतोय कट होतोय काय प्रॉब्लेम झाला का फोनला? काही नाही. हा म्हणजे मी तुझ्याशी बोलत नाहीये, पण मी तुला फोन करूच शकते ना. मग मी उचलायचा फोन की नाही? ते तुझं तुझं ठरव, मला काय विचारतोयस? तसंही तुझं ठरलंच आहे ना, आई बाबांनी परवानगी दिल्याशिवाय लग्न करायचं नाही. तसंच फोन पण उचलू नकोस, नाही का? ते मी गंमत करत नव्हतो, खरंच मला तसं वाटतं म्हणून मी तसं बोललो. म्हणजे मी गंमत आहे ना तुझ्यासाठी? कसला आहेस ना तुम्ही, तुला सॉरी पण नाही म्हणा असं वाटत आहे. ओके फाईन फाईन. बाय. हॅलो माई, काय म्हणते US ट्रिप? फोटोज बघितले मी तुझे, सॉलिड आलेत फोटोज. कोणी भेटले की नाही तिकडे? हो 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 ठीक आहे, सगळं उत्तम आहे. मी तर पोहे पण करायला शिकलीये. हो हो हो, तू झोप. रात्र असेल ना तिकडे. गुड नाईट तुला. आई सगळं खूप ठीक आहे ग, छान चाललंय सगळं, पण तू नाहीयेस ना इथे. खूप आठवण येते तुझी. लवकर ये. बाय. हॅलो हॅलो, काय ग असा काय ते तुझा आवाज? नाही, गुंगी लागली मला, वाचता वाचता गुंगी लागली. बरं, नाही झोप झोप. झोपेत असशील तर अगं मी साबुदाण्याची खिचडी केली होती ना, तर म्हटलं तुला बोलवावं, पण नको नको, झोप झोप तू. नाही 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 नाही, मी येते ना काकू, मी येते, लगेच आवरून येते. बरं ये. माफ कर रे बाबा. विघ्नेश, तर तुला सुट्ट्या हवेत ना? काय मग कुठे सकाळी सकाळी? तुला काही पडलेली नसली ना माझी तरी काका काकूंना काळजी, सो मी त्यांच्याकडे चालले. आणि तुझं सगळं ठरलंय ना ऑलरेडी. अच्छा,
परत त्याच विषयावर बोलायचंय का? ठीक आहे. तुला मी सांगितलंय की जेव्हा आपण कधी मोठे डिसिजन घेत असतो त्यावेळेला असं पालकांना काय डावलून चालत नाही. कमाल आहे ना सौमित्र, मला असं अजिबात वाटलं नव्हतं की तू माझ्या आई बाबांच्या बाजूचा असशील. नाही नाही, आणि सॉरी म्हणायची तर लांबचीच गोष्ट आहे, पण तू मला परत परत तेच तेच सांगतोस. कारण मी सांगतोय ते खरंय आणि तुलाही आतून पटलंय असं मला वाटतं. पटलंय ना तुला? खरं सांग. काय संबंध, मला अजिबात पटलेलं नाहीये. व्हॉटेवर, मी आता निघून जाणार आहे, परत माझ्या मागे मागे यायचं नाही. ठीक आहे, मग तू शांत झालीस की भेटू? ओके, फाईन फाईन. अजून एक का एक आता एक नंबर प्लेट होती, नंबर प्लेट 7082. तर आमच्या पप्प्याला इंग्लिश मध्ये बोलायचं लय नात, लयच नात. तर पॅसेंजर समोर कसं इंग्लिश मध्ये बोलला असेल, कसं बोलला असेल, म्हणजे इंग्लिश मध्ये 7082 कसं म्हणलं असेल? गेस मार ना, कसं म्हणलं असेल? बरोबर, तू सांग कसं म्हणलं असेल? कशी वाचल ती पाटी, बोल ना. अगं नंबर प्लेट होती 7082, 7082 इंग्लिश मध्ये म्हणून दाखव ना. ऐशो कशी? 7082 असं म्हणला रे. आता बघ असला जोक टाकतो ना पोरींवरचा, कशी उचकते की नाही बघ एकदम. आता बघ, ये ना इकडे ना, घे ना तू. म्हणजे बघ मी एकदा गाडी चालवत होतो ना, तर पुढून एक पोरगी येत होती गाडी ना, तर मला राईटला वळायचं होतं. तर मी पहिले इंडिकेटर दाखवला, अपर डिपर पण दिला. तर वळणार एवढं ती डायरेक्ट आली ना, एकदम पोरींच्या स्पीड मध्ये होती, 20 वगैरे. त्याला बरी होती, पण मी म्हणलं की ओ मॅडम अशा वेळेला भाव देत नाही आपण. ओ मॅडम काय दिसलं नाही का म्हणलं इंडिकेटर. तर मला काय म्हणते, दिसलं तुमचं इंडिकेटर, पण मी पण वायपरनी नाही असं म्हणले. कसली बोर असतात ना पोरी. नाही ते पण नाही, खरंच सांगतोय, पोरी येडच असतात. पोरींवरचे जोक मारून पण हालत नाही राहू हे, तरी बेकार लोचे. काय? चहा येते का? मला नकोय चहा, तुम्ही जा चहा प्यायला. मला ही वाऱ्याची आलिंगन अंगावर घेऊ देत, कोवळवून प्रेमाची साथ घालते ती ऐकू देत, मला हिंदुळू देत या पानांच्या सळसळीमध्ये. भाऊ खंबीर आहे, पण मॅटर गंभीर आहे. आपण शोध घेतला पाहिजे आता. माशा मारतोस चुंबक? अरे पुस्तक हे काय? टाइमपास करणं म्हणजे माशा मारणं असं ऐकलं होतं फक्त. इथं खऱ्या अर्थाने अभ्यास सोडून माशा मारायला लागलास की रे तू? मूर्खांनो, मला वाटलंच होतं तुमची दुर्बुद्धी आड येणार. नीट पाहायचं ना जरा. मी माशा मारत नव्हतो, पकडत होतो. कळलं? काय बघताय? मी
अभ्यास होत नव्हता म्हणून मी माशा पकडत होतो, कळलं का? काय करतोयस? ऐकून घ्या. काय काय करतोय? काय नाही, ऋतूला फोन करून सांगतो की तू माशा मारत होतास त्या अभ्यासाच्या. ऋतूला फोन नको करू. आदिल प्लीज, ऋतूला फोन कर तू, माझं काहीच म्हणणं नाही, तू फोन फिरव तिला. परंतु एक गोष्ट माझी ऐकून घे, माशा पकडणं मेडिटेशन आहे. काय झालं? माशा पकडणं मेडिटेशन आहे, ते आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. त्याच्यात खूप फोकस लागतो. मग तू मार्केटिंगला का जात नाहीस रे? म्हणजे तू काही विकू शकशील. ते भाजीपाला विकत घ्यायला गेलेल्या माणसाला तू परकर विकशील रे. प्रश्न विक्रीचा नसून ज्ञानाचा आहे रोकडे. त्यामुळे तुझा पत्ता इथेच कटाप होतो. आता मला एक सांगा, साधीशी गोष्ट, कॉमन सेन्सची मी विचारतो तुम्हाला. एका माशीला किती डोळे असतात? हम्म. 6,000 डोळे असतात. किती? 6,000? म्हणजे सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगतो की 6,000 डोळे असतात. आणि त्या प्रत्येक डोळ्यात एक प्रतिमा तयार होत असते. आणि अशा अनंत प्रतिमा उमटत एक मोठी प्रतिमा तयार होते, जे म्हणजे माशीचं बघणं असतं. ती जरी शार्प नसली तरी सुद्धा तिच्या भोवताली नेमकं काय घडतंय, कुठल्या घटना घडतायत, संकट कुठे आहे, खाणं कुठे आहे, पिणं कुठे आहे, आपण आता कुठे आहोत, हे सगळं तिला सेन्स होत असतं वेव्हजनी. आलं लक्षात? त्यामुळे आपण जर या बाजूने हात घेतला तर ती या बाजूने चटकन उडून जाऊ शकते, आणि जर इथे हात ठेवला तर ती विरुद्ध दिशेला उडून जाते. असं का होतं? कारण तिला सेन्स होत असतं. कळलं? आणि जर आपण दोन्ही बाजूने हात आणले आणि हळूहळू तिच्या जवळ जात गेलो तर तिला भंजाळायला होतं. तिला कळत नाही, 360 डिग्रीच्या नियमाप्रमाणे तिला कळत नाही की नेमकं कुठे कुठे काय चाललंय. म्हणून ती तशीच उभी राहते आणि तिच्या जवळ जात 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 आपण तिला अलगद तिला पकडू शकतो किंवा चटकन पकडू शकतो. कळलं? त्यामुळे माशी पकडणं खूप मोठी कला आहे. श्वासावर नियंत्रण असावं लागतं, नजरेवर ताबा, खूप अभ्यास करावा लागतो. आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. माशी पकडणं हे मेडिटेशन आहे. अरे यार, माशी पकडण्यात पण एवढी मोठी फिलॉसॉफी? एका बुद्धिमान माणसाला छोट्या छोट्या गोष्टीतच जीवनाचा अर्थ कळतो आणि सत्य सापडतं. त्यामुळे तुझी गणती होऊ शकत नाही या यादीत. आता तुम्ही इथनं चालते वा, मला अभ्यास करू द्या. नाही, तू अभ्यास कर, आम्ही डिस्टर्ब करत नाही तुला. पण ते एक महत्वाचं सांगायचं होतं ते सांगतो आणि जातो. जर बोला. ते ऐश्वर्या ना, ऐश्वर्या, तिचा प्रॉब्लेम झालाय मेजर. काय गडबड झाली? जर बोला. ऐश्वर्या शिवणकाम करू लागली. तिचा टाका भिडलाय कुठेतरी. गप्पा गप्पा राहते, बोलत नाही, काय नाही. हिंदोळ्यात बिंदोळ्यात काहीतरी कुठेतरी काहीतरी डेंजर झालं. ऐश्वर्या? मला एक जाणवलंय, आत्ता तर्क लागला. ऐश्वर्यासारखी मुलगी जिच्या तोंडात तिळही भिजत नाही, ती गप्प राहिली. काहीतरी गडबड आहे, गंभीर काहीतरी घडलेलं असणार. आपण एक काम करूया, या बाबतीत ऋतूला विचारूया. फोन फिरव, तिला विचारूया काय गडबड. मला दे. वा, आवडली का ग खिचडी? यार प्रश्न आहे का काकू? जबरदस्त झालीये, खल्लास. तुला आवडली ना की मला अशी पावतीच मिळते का? तुला आवडली ना ती पावती मिळते, आणि मला आवडली, मी छान झाली खिचडी ते म्हणलं की आम्हाला आमच्या हातात रिकामी प्लेट मिळते. अगं मैत्री, तुझ्या बाबांना पण आवडतात ना असे छान छान पदार्थ खायला? हो, आणि आई पण तुमच्यासारखीच ओरडत असते बाबांना. काय हसताय? काय काय करून हसताय कशाला? हे बघ, हे सगळे पुरुष हे एका माळेचे मणी असतात.
माहिती नसतं ग कोण स्वयंपाक करतंय, काय बनवतंय आज, काही माहिती नसतं. त्यांना वाटतं की झाला स्वयंपाक तयार, असा म्हणजे. तुझ्या आईचं ना मला विशेष कौतुक वाटतं पण नाही हो. म्हणजे एवढे मोठे मोठे शस्त्रक्रिया वगैरे असतात, भूलतज्ञ आहे, तरी स्वयंपाक वगैरे सगळं बरोबर करतात त्या. नाही आई नाही करत स्वयंपाक, डबा येतो घरी, 2 वेगवेगळ्या लोकांकडून येतो. मी काय आहे, आईला साधं जेवण लागतं आणि बाबांना चमचमीत, त्यामुळे. म्हणजे आई काही बनवत नाही घरी ना? आधी बनवायची, पण आता खूप कामं असतात ना, मग शक्य नाही ना होत. मैत्री म्हणजे मी असंच हे 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 आहे, म्हणजे असं हे नाहीये काही. काय सगळं ठीक आहे ना? हो ना? काय आलं काकू? म्हणजे तुझा आणि तुझ्या आई वडिलांचा संवाद ठीक आहे ना? कारण नाही का मध्ये एकदा असं आपलं असं काहीतरी बोलणं चाललं तर तू म्हणालीस की असं खूप म्हणजे पटत नाही असं. काकू मी खिचडी घेऊ? अगं घे की, काय विचारते. नाही बरोबर आहे तुमचं, म्हणजे आमचं पटत नाहीच अजूनही, पण काय कोणीतरी समजून घेतलं पाहिजे ना, त्यामुळे आता आम्ही भांडत नाही. आणि कसं आहे, आपण आईबाबांशीच भांडणं, अजून कोणाशी भांडणं नाही का? हो नाही, आई वडिलांशीच भांडायला पाहिजे, म्हणजे बरोबर. म्हणजे आता भांडण झालंय का एवढ्यात? अजिबात नाही, एकदम फर्स्ट क्लास सुरू आहे. मैत्री मला खरं सांगा, मला म्हणजे काय झालं, साखरपुड्याबद्दल फक्त बोलणं झालं ग, बाकी काहीच ठरवाठरवी झाली नाही ना. त्यानंतर तुझी आई पण इथे येऊन गेली, वडील येऊन गेले, पण आम्हाला कोणालाच भेटले नाहीत ते. म्हणजे त्यांना मान्य आहे ना हे सगळं? काका काकू मी तुम्हाला आता खरं सांगते, ऍक्च्युली मला तुम्हाला हे सांगायचं होतं की बाबांचा एक पेपर सिलेक्ट झालाय पेन्सिल्व्हेनियाच्या एका रिस्पेक्टेड कॉन्फरन्स मध्ये. अरे वा, क्या बात आहे. मग वा वा, अभिनंदनाचा फोन करायला पाहिजे त्यांना. नको नाही नको, म्हणजे अजून कन्फर्मेशनचं लेटर यायचंय ना, त्यामुळे आता काही करू नका प्लीज. तर सांगायचा मुद्दा असा की ते 15 दिवस तिकडे जाणार आहेत. ठीक आहे, मग 15 दिवसानंतर फोन करू. पुढच्या महिन्यात 15 दिवस ते जाणार आहेत. त्यामुळे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आपण आत्ता नको करायला साखरपुडा. मग त्याच्या पुढच्या महिन्यात करूया की. एक्झॅक्टली हाच विचार आमच्या डोक्यात आला होता. वा काकू वा. पण नाही ना, आईचा प्रॉब्लेम आहे. आई नाहीये, ती जर्मनीला चालली आहे ना 15 दिवस. मग ठीक आहे, मग त्याच्याही पुढच्या महिन्यात करूया. नंतर पुढच्या महिन्यात वाटल्यास तर आपण जाऊ युरोप टूरला. म्हणजे कसं, इजा बिजा तिजा काय. वा, ग्रेट आयडिया. मुद्दा काय आहे? तीन महिन्यानंतरची तारीख काढूया ना साखरपुड्याची. हा, एवढंच ना? हो, आता तरी एवढंच आहे. हा नाही एवढंच आहे. आणि हो, त्यांना ना हे सांगताना जरासं अनकम्फर्टेबल वाटत होतं, म्हणून त्यांनी नाही सांगितलं तुम्हाला. आणि अजून कन्फर्मेशनचं लेटर पण यायचंय ना, त्यामुळे. पण मैत्री, तुझ्या बाबांना ते पेन्सिलो व्हॅकिटियाचं काय ते पत्र आलं की लगेच सांग बरं का आम्हाला. पेन्सिल्व्हेनियाचं लेटर. तेच तिचे काय असेल ते.
हा म्हणजे आता हे ठरलं ना, एवढंच आहे ना की आता 3 महिन्यानंतरची तारीख ठरवायची साखरपुड्याची. हो ना, बस झालं, उत्तम. दाते गुरुजींना फोन करा आणि 3 महिन्यानंतर साखरपुड्यासाठी कुठली तारीख योग्य आहे ते सांगा, म्हणजे आपण कळवू. बस. म्हणजे काय सांगायलाच पाहिजे आता. हं? हा 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 हो.